नमस्कार, मी दत्ताजी जगताप. आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह. भारतीय संगीत सृष्टीला मोठा धक्का. ज्येष्ठ आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचं 92व्या वर्षी दुःखद निधन. आज 11 वाजता होणार अंत्यसंस्कार. संगीत विश्वातील सुवर्ण युगाचा अंत. देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली. भारतीय संगीत सृष्टीला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे 92व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 8 दशकाहून अधिक काळ आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंच्या जाण्यानं संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये आपली अमिट छाप सोडली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम यासारखी अनेक अजरामर गाणी आजही आपल्या रसिकांच्या ओठावर आहेत. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली. आशाताईंनी तोरा मन दर्पण कहलाये अशा प्रकारचं क्लासिकल गाणं देखील म्हटलं आणि त्याच वेळी अतिशय आधुनिक खतुबासारखं गाणं देखील तेवढ्याच लिलया त्यांनी म्हटलं. जेवढे जॉनर आहेत, शास्त्रीय संगीत असो, पॉप असो, रॉक असो, भावगीत असो, 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गाणी म्हटली. आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या. आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला त्यावेळी त्यांच्या जीवनाचा जो प्रवास त्यांनी सांगितला, किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोहोचल्या, हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी होतं. 90व्या, 91व्या, 92व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. आम्हाला ही पूर्ण खात्री होती की लता दिदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, पण आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू. पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व सामील आहोत. पूर्ण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून ते ठरवतील त्याप्रमाणे पुढचे सगळे विधी होतील. पण मला असं वाटतं की आज संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे. दक्ष टाइम्स 24च्या वतीनं आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. दक्ष टाइम्स 24 लाईव्ह, श्रीगोंदा, अहिल्यानगर.